नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। महायुतीचा शपथविधी सोहळा येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात संपन्न होणार आहे। शपथविधीचा मुहूर्त ठरला असला तरी मुख्यमंत्र्यांचं नाव अद्याप महायुतीनं जाहीर केलं नाही। मुख्यमंत्री कोण अशीच चर्चा होत असताना मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे। दरम्यान अशातच अचानक सोमवारी 2 डिसेंबरला रात्री भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घरी पोहोचलेत। त्यानंतर चर्चांना एकच उधाण आले। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातल्या शुभदीप निवासस्थानी सव्वा तास चर्चा झाल्यानंतर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलले, तेव्हा त्यांनी महायुतीत सर्व काही आलबेल असून कुठलेही मतभेद नाहीत असं स्पष्ट केलंय। गेल्या 4-5 दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही। त्यांना मी यापूर्वीच भेटीची वेळ मागितली होती, पण ते दरेगावी गेल्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही। त्यामुळे आज मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो। खाते वाटपाबद्दल आमची कोणतीही चर्चा झालेली नाही। खाते वाटपाबद्दल महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होईल। कोणतं खातं कोणाला पाहिजे याबद्दल चर्चा झाली नसून मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलो होतो। काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने ते उद्या 6 डिसेंबरच्या तयारीसाठी बैठक घेणार आहेत। महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत। आम्ही प्रामाणिकपणे महायुतीत एकत्र आहोत। 5 तारखेला आमचा शपथविधी होणार आहे। आम्ही हे सगळं एकत्रित करणार आहोत। 5 तारखेला शपथविधी हा अतिशय दिमागदार होणार आहे असंही गिरीश महाजन यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।